नमस्कार मित्र हो, दर्पण या कथामालेतलं पुढचं पुष्प. कथेचं नाव आहे संशय. अविनाश, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्याशिवाय अन्य कुठल्याही व्यक्तीशी मी त्या भावनेनं वागत नाही. प्लीज मला समजून घे. तुला अनिलविषयी संशय येतो. तो मला बहीण मानतो. कितीतरी वेळा त्यानं तुझी ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला, पण तू त्याला रिस्पॉन्सच देत नाहीस. अविनाश, अनिलला तू जसा समजतोस तसा तो नाही. तो फार चांगला मुलगा आहे. विश्वास ठेव माझ्यावर. शीलानं अगदी कळकळीनं सांगितलं. आपण इतक्या तळमळीनं बोलतो, अविनाशला ते पटलं असेल अशा समजुतीनं थोडं हलकं वाटून ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमधून घरी आली. तिच्या आधीच अविनाश घरात हजर होता. आज पुन्हा त्याच्याशी का बोललीस? अविनाशनं खडसावून विचारलं. आता मात्र तिचा राग अनावर झाला. अविनाश, तू इतका संशयानं ग्रासलेला आहेस हे लग्नाआधीच समजलं असतं तर घरदार माणसं सगळं सोडून मी आले नसते. तू इंजिनियर आहेस. वाटलं होतं उच्च शिक्षित आहेस, समजूतदार आहेस. पण संशयाचं भूत तुझ्या मानगुटीवर बसलंय. तू स्वतःला सत्यवान समजतोस. तुझ्या सोबत हिंडणारी ती कोण? हा प्रश्न मी कधी विचारलाय तुला? मी ही नोकरी करते. बँकेत 1000 तऱ्हेची माणसं येतात. सर्वांशी बोलावं लागतं. त्याशिवाय नोकरी करता येते कधी? मी काम सोडून घरात बसते. आहे हिंमत मला सांभाळण्याची? आता मी तुला फक्त एकच प्रश्न विचारते, त्याचं उत्तर दे. तुझ्या बॅगेत जो अल्बम आहे त्यातली ती कोण? कधी काढले ते फोटो? सांग. ती संतापानं लालेलाल होऊन बोलत होती. तेव्हाच त्यानं खाडकन तिच्या थोबाडीत मारली. तशी ती खाली कोसळली. धन्यवाद मित्र हो. या सगळ्या कथा सत्य आहेत. यातली पात्र तुम्हालाही कुठंतरी दिसलेली आहेत, भेटलेली आहेत. म्हणूनच या कथा सत्य आहेत. आवडल्याच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.